ह्यातमध्ये मिरच्या टाकल्यात, थोडंसं मीठ टाकलं आणि इथं ही एवढी मिरची कुटून घेतली मैत्रिणींना, इथं पण एवढी घेतली आणि आबाळ किती आले बघ बाहेर. शुभ सकाळ सगळ्यांना. शुभ सकाळ तर नाहीच माझ्या मैत्रिणींना. आता वाजले 10:15 पण टायमिंग आहे अजून. तोपर्यंत माझं भाकरी झाल्या, भाजी झाली, शेंगदाणे भाजून झाले, बाहेरचं सगळं काम उरकून झालं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काल मिरची भाजली होती ना मी मसाल्यासाठी, 30 किलोच्या हे सगळं काम करत करत घरातलं आहे ना, 30 किलो मसाल्याची मिरची जी भाजली होती ना ती सगळी तुम्हाला सांगते कांडपवरती बारीक करून घेतली. आता सगळी म्हणलं बाया असतोपर्यंत आहे ना कुठून घेतली, आता फक्त चाळायची राहिली आहे. बाया आल्यावर चालत्यात म्हणलं, कारण का आज आलंय आबाळ म्हणजे सगळं ढगाळ वातावरण आहे. काल दिवसभर ऊन होतं आणि धन भाजायचं राहिलं होतं. मग म्हणलं आज धन भाजलं की येईन कुटायला एकत्र, परंतु आज चलिंत्र जरा वेगळंच आहे. त्याच्यामुळं काय केलं, आयडियाचं कार्ड वापरलं. आता आधी मिरची सगळी कुठून घेतली, म्हणलं मिरची कुठून घेतली का नाही, ती चाळले की त्यातलं बी राहिलं की बी आणि सौद्याचं सामान बायांनी आल्यावरती आता भाजलं की लगेच ते एकत्र कुटायचं आणि मग ते दुमलायचं, ते मिक्स करायचं मशीन आहे ना, त्या मशीनमध्ये टाकायचं, सगळं मिक्स करून घ्यायचं आणि मग कांडपमध्ये कुटायचं. असं आयडियाचं कार्ड वापरलंय आता. आधी मिरची कुटून घेतली, कसं वाटतंय नक्की सांगा. आणि तुम्हाला ऑर्डरी टाकायची असल्या तरी टाका. आता काय नाही, 2-3 तासात तर 30 किलो मसाला कुठून होतोय. कांडप ते खूप मोठं आहे. तुम्ही विचारलं, बरेच ताईसाहेबांनी विचारलं की ती कांडप मशीन केवढ्याचं आहे काय, तर 1,45,000 रुपये त्याला गेले तर इथं कांडपला. ती मिरच्या ते फिरवतोय ना, मिक्स करायचं सौद्याचं सामान हे ती सगळं, किंवा मग आता नंतर ना धने वगैरे लागायच्या टायमाला कडक करावं लागतात. मग ते आहे 85,000चं. जो शेंगदाणे बारीक करतो ना आपण, मी शेंगदाण्याच्या लाडूसाठी, कारण का 10-10 किलोची ऑर्डर पडतात ते शेंगदाण्याच्या लाडूच्या, तर हा मिक्सर आहे 14,500 रुपयाचा. खोबरं बारीक करायचं जे आहे ना, अर्ध खोबरं तळून डायरेक्ट टाकलं ना तर डायरेक्ट तुम्हाला सांगते त्याचा भुगा येतो. तर ती मशीन आहे 55,000ची. लसणाची चटणी वगैरे जी करायसाठी घेतली ना ती कांडपवरती, कारण का लसणाची चटणी एवढ्या मोठ्या कांडपवर होणार नाही, कांडप आदळण. बघितलं आणल्या ट्राय करून, पण त्याच्यावर काय आहे ना कांडपवरती. तर लसणाची चटणी कुठली तुम्हाला दाखवते. ही लसणाची चटणी ही आम्ही खायला ठेवतो घरी, भाकरीवर खायला लागते ना त्याच्यामुळं. आणि अशी कॅरी बॅगमध्ये ठेवली ना ती वल्ली राहते. बाया दुपारच्या जेवताना हे खातात ना. तर ती पण मशीन 55,000चीच आहे. अजून डाळ मिलची आणलेली ना डाळ तयार करायची, पण ती डाळ तयार करायची मशीन तुम्हाला मी दाखवली नाही. म्हणजे डाळ टाकली, मटकी वगैरे टाकली ना डायरेक्ट त्याची डाळ तयार होती. पण ह्या कामाच्या गडबडीने ह्यानी त्याच्यापर्यंत जायलाच व्हाय नाही अजून. म्हणजे ती फुडली नाही, खुलली नाही, नकोच म्हणलं, हीच फूर का नाही सगळं त्याच्यामुळं. परत हळदीची मशीन आहे, ती पण आहे 38,000ची हळद बारीक करायची. ती मोठी मशीन आहे ती 5,34,000ची. त्याला 2 मशीन येतात, ते मोपायची आणि दुसरी अजून एक आहे अशी. तर सगळा सेटअप गेलाय आहे आपला एक 10 लाखापर्यंत गेलंय सगळं. तर ह्या सगळ्या मशीनी 10 लाखाच्या खरेदी केल्या जायच्या. आणि मी त्या कशा घेतल्या ते पण सांगते. पंतप्रधान योजनेमधून घेतल्या, तर PP किसान योजना असते ना त्यातमधून. आमचा गट आहे ना पंचायत समितीला जोडलेला आहे, शासकीय गटामध्ये मी. तर त्या गटामार्फत जी नावं दिलेली जातात ना महिलांना, जे काही स्वतःचं वैयक्तिक जे बिझनेस उद्योग असतात का नाही, तर त्याच्यासाठी मग तिथं नावं द्यायची असतात बघा. असतं की बाबा कुठल्या महिलांना कुठला म्हणजे व्यवसाय करायचा आहे, काय करायचं आहे, तर ते व्यवसायाला मग माझं नाव दिलं होतं. मग मी सांगितलं बाबा मला असं असं, कारण का
मला हे घेताना मी 35% सबसिडीमध्ये हे बसलेलं आहे सगळं. म्हणजे जर 10 लाख रुपयाचं जर आपण सगळ्या मशनी घेतल्या तर 3.5 लाख रुपये आपल्याला शासनाची सबसिडी मिळते. परंतु ती पण कधी मिळते आपल्याला 3 वर्ष पूर्ण आपण हप्ता जर क्लिअर केलं ना. आता मला हा महिन्याला 21,000 रुपये हप्ता आहे मैत्रिणींनो. तर हे व्यवस्थित ते महिन्याला जर ते सगळं जे काही व्याज वगैरे असतं मुद्दल वगैरे ते आपण जर भरले ना 3 वर्ष, तर आपल्याला 3 वर्षानं हे आता येऊन पडलेलं असतात आपल्या अकाउंटला. मग त्याचं पण आपल्याला व्याज मिळतं. त्याचं पण 71,000 रुपये आपल्याला ती जी काय आपल्याला सबसिडी असते का नाही 3 लाखाची 3.5 लाखाची, त्याचं 71,000 रुपये व्याज मिळतं की आपल्याला. आणि ही प्लस 3.5 लाख रुपये म्हणजे जवळजवळ 4 लाख रुपये 4,20,000 रुपये आपल्याला सबसिडी मिळत असती. पण त्याच्यासाठी जे काही आपल्याला मदत करतं का नाही आपल्याला शासन, त्यासाठी ना ते जे योजनांचा लाभ घेतलेला असतो ना आपण, तर तो लाभ घेत असताना त्याच कामाला ते उपयोगी येतात का मशनी. आता मशनींसाठीच आम्ही ती पैसे मंजूर केलेलं होतं ना, तर सगळं ते मशिनरींसाठीच वापरलं. त्याचा इकडे तिकडे एकही रुपयाचा उपयोग केला नाही का. तर आपण त्या कामासाठी आणि आपल्याला नंतर ना हे व्यवस्थित कर्ज फेड केली का नाही, तर आपल्याला पुढचं आता हे समजा 10 लाखाचं आहे तर आपण पुढं 50 लाखाचं 20 लाखाचं 1 कोटीपर्यंत पण आपल्याला ते कर्ज मिळतं. परंतु आपले हप्ते पाऊस नाहीत व्हायला लागत, व्यवस्थित भरावं लागतं. त्याची पण काळजी केली पाहिजेत ना. नाही तर घेतलंय पैसे आल्यात पैसे दिल्यात इथं मिळण्यात इथं पैसे म्हणून आपण लगेच त्याचं इकडं तिकडं खर्च करायचं हे करायचं, तसं नाही करायचं. जे आहे त्यासाठीच वापरायचं. आणि हप्ता आहेत ना ते व्यवस्थित टायमिंगला भरायचं. आता हप्ता म्हणजे कसं मी पुढचं म्हणजे माझा दृष्टिकोन कसा होता की आता जात आहे सगळं म्हणजे एवढं मोठं पाऊल उचललंय 8-10 दिवस. म्हणजे ज्यावेळेस मला मंजूर झालं तर माणसांना होत नाही. बँकेत फाईल टाकली का नाही तर त्याला सारखं येड घालावं लागतं, सारखं आषाढी वारी सारखं जाय ती काय तयार करत नाही. तर फाईल माझी फाईल तयार होऊन पडली होती. बँकेचं स्टेटमेंट ज्यावेळेस आपण देत असतो का नाही त्यावेळेस जर आपला स्कोअर जर चांगला आला ना, स्कोअर असतो तो, तर माझा 7.5 आला होता. आणि पुण्यावरून पण सरंदी म्हणायची तुम्ही कधी आणताय मशनी, बांधकाम चाललं होतं. कारण का बांधकामाला काही पैसे मिळलं नव्हतं. बांधकाम हे सगळं स्वतः केलेलं आहे आम्ही. अजून पण त्याचं काय देणं आहे तुम्हाला सांगते, 50,000 रुपये अजून देणं आहे काचांचं आणि जे लाईट फिटिंग केली ना त्याचं. परंतु ते ओळखीचे असल्यामुळं थोडं त्यांना देऊन टाकायचं. मग सरंती म्हणायची तुम्ही कधी मशनी आणताय, पीटी काळे पुण्याचे सर येतं. आणि बँकेत पण फाईल मंजूर होऊन पडली होती. परंतु माझ्या हलगर्जीपणामुळे किंवा आमच्या हे काम उरकत नव्हतं ना, त्याच्यामुळे ना आम्हाला मशिनरी आणता येत नव्हत्या. नाही तर आधी 2 महिने आले असते. म्हणजे एक प्लस पॉईंट असा झाला की बँकेचं आपण जर एखादं लोन करत असतो किंवा एखादं स्कीम राबवत असतो ना आपली, त्यावेळेस आपलं बँकेचं स्टेटमेंट खूप महत्त्वाचं असतं. किंवा आपण पहिलं एखाद्या कुठल्या गोष्टी हप्त्यावरती वगैरे घेतलेल्या असतात, मग ती बाउन्स व्हायला नाही लागत. नाही तर तिथं ना लाल शेर आलेला असतो. हे ध्यानात ठेवायचं की बाबा आपण तिथं नाही चुकलो पाहिजेत म्हणून. आणि माझं कसं आहे मैत्रिणींनो, मी जर कुठलं आता बचत गटाचे ह्याचे पण आम्ही भरपूर पैसे उचललेले आहेत. पण ते आपलं टायमिंगला फेडत गेलो. कारण का 5,000 10,000 आणि महिन्याला जरी फेडलं ना तरी होतं. असं काय आम्ही पण लय लखपती नाही किंवा लय मोठं नाही. तुम्ही बघता लय पैसे असतात तर एवढं काम केलं असतं का. काम केलं तरच पैसा येतो. काही जण म्हणतात की काही जण लय बोलतात की कमेंट पण येतात एवढं आहे तरी कशाला जळायला पळती. डायरेक्ट शिवे देतात. ऐका, डायरेक्ट शिवे देतात. एवढं सगळं आहे तरी कशाला पळते जळायला नाही पळत मैत्रिणींनो. हे सगळं उभं करायला पळतोय दोघं जण. एकट्या माणसाची जीवावर परपंच होत नाही. आज चालता दुसरा बिझनेस उभा राहिलाय. हार्डवेअरचं दुकान आहेच की, मी कुठं म्हणते नाही. पण आज कॉम्पिटिशन किती झालंय. ज्यावेळेस आम्ही हार्डवेअरचं दुकान टाकलं होतं ना 2010ला, त्यावेळेस इथून आम्ही चौकापर्यंत जास्तोपर्यंत एकही दुकान नव्हतं. MIDC मध्ये फक्त 3 दुकानं होती. आज 14-15 वर्षात तुम्हाला सांगते 16-17 दुकानं झाल्यात. गावापासून जी दुकानं लागतात येतं ना, आमच्या दुकानापर्यंत जास्त तुम्हाला सांगते किलोमीटरवर दुकान झाले. आणि नुसतं कॉम्पिटिशन जी पहिली 5-10-20 रुपयाला वस्तू होती ना, ती वस्तू आता तुम्हाला सांगते 8-9 रुपये 8 रुपये 7 रुपयेवाली. आणि त्याचा रेट वाढल्यात येतं. किमती कमी झाल्यात येतं. घेताना रेट जास्त येतं आणि विकताना रेट कमी येतं. कॉम्पिटिशन लय झालंय ना त्यातमध्ये. मग तिथंच आपण बसायचं नाही ना. 1 वर्ष कसं असतं, नियम कसा असतो, 5-10 वर्षाला बिझनेस बदलला पाहिजेत. आपला जो आपण काय विकतोय ना ते थोडंसं त्यात बदल केला पाहिजेत ना.
मग आता आता कॉम्पिटिशनचं काय घेणं देणं आहे का आपल्याला? आपण काय केलं, डायरेक्ट क्वालिटीचं माल. आता ह्या मसाल्यामध्ये मला काय कॉम्पिटिशनला कुणाचं काय मला फरक पडत नाही का? तर खाण्याच्या वस्तू इथे, आणि खाण्याच्या वस्तूसाठी माणूस आहे ना कधीही कुठल्या गोष्टीत आहे ना हलगर्जीपणा करत नाही किंवा त्याचा ना रेट कमी करत नाही. खाण्याच्या गोष्टीमध्ये कधीही हलगर्जीपणा नसतो आणि रेट पण कमी करत नाहीत माणसं. चांगलं खाणारी पण लई इथं चांगलं खाणारे बी. मग 2 वर्ष ह्यातमध्ये जाऊन दिलं, आधीगर बघितलं. कुठलाही एखादा नवीन व्यवसाय चालू करत असताना लगे कुठल्याही गोष्टीला गडबड करायची नाही. लगे मी माझ्याकडे एवढं पैसे आणि मी त्याची गुंतवणूक करेन किंवा मी लगेच बँकेचं लोन घेऊन मी त्या मशनी आणीन आणि मी लगेच काम चालू करेन. थोडासा त्या बिझनेसला वेळ द्यायचा. 2 वर्ष आम्ही दिलं. माणसांना मस्त वाटायचं की ही बाया कामं बाहेरनं कुठून आणते, पण नाही, त्याला वेळ दिला पाहिजे. आपण ज्या वस्तू विकतोय त्या परत माणसांनी घेतात का नाही, ती क्वालिटी आवडती का नाही हे बघितलं पाहिजेत ना. आपल्याला त्यातलं नाही जमलं ना आपण मशनी आणून ठेवलं तर उपयोग काय आहे त्याचा? आता कसं बघा बरं, टेन्शन नाही, वाट बघावं लागत नाही ऑर्डरची. ह्याची येतात माणसं, घेतात. आता क्वालिटी असती. आपण काय कुणाला फसवलं नाही आजपर्यंत कधी, काय नाही. आता हिथं शेंगदाणं ह्या शेगडीवरती का भाजते, तिथं गॅसवरती भाजलं ना कणा भाजलं जातात आणि मग शेंगदाणं जळतात. आणि मग ती आतमध्येपर्यंत त्याची ना ती भाजलेली चव उतरत नाही. मिरची कशी चुलीवर भाजल्यावरती त्याला ती चुलीची वाफ, जाळाची वाफ लागल्यावर कसं ती त्याचा स्वाद मस्त येतो, तसं हे कमी ह्याच्यावरती जर शेंगदाणं भाजलं ना तर ती कडक व्हायला जातात, कमी दमाने भाजतात आणि चव पण चांगली लागते. म्हणून बाया यायच्या आधी घर बघा ही शेंगदाणं 2-3 किलो शेंगदाणं आहेत ना ती सगळं भाजून ठेवायचं येतं. ती मिरची पण ती कुटून ठेवली का बाय. आणि बिझनेस करत असताना आपण स्वतः पण पाळायला पाहिजेत ना. सगळं महिलांच्या जीव नाही होऊ शकत ना. त्यांनी घरचं करून यायचं, हिथलं येऊन परत करायचं. आणि आपण बिझनेस काढलाय, आपण करतोय म्हणल्यावर आपण पण त्यात लक्ष दिलं पाहिजे, आपण पण ऐकलं पाहिजेत ना. आपण लई शांतपणा करून नाही ना जमत. नुसतं मालकीन होऊन जमत नाही ना. मालकीन कधी व्हायचं, ज्यावेळेस सगळं सेटअप होईल त्यावेळेस. आता कामगार म्हणूनच काम केलं पाहिजे आणि ती पण डबल केलं पाहिजेत. 2 दुट्यामध्ये लक्ष दिलंच पाहिजे. असं नाही की 10:30 ते 5:30 काम करायचं, दिवसभर करायचं, काय नाही होत. बाया सगळं घरचं करून हिथं येते त्या, दिवसभर हिथलं काम करून घरी जाऊन काम करते त्या, आणि आपणच काय मरतोय काम केलं म्हणून. त्यांचा काय जीव नसतो का? नुसतं आपण फक्त आयतं बसून खायचं. बरं खायचं म्हणलं तर रोग भरपूर होत्यात, आजार भरपूर होत्यात. मग त्याच्यापेक्षा हातपाय चालवलं, काम केलं तर ते आजार पण आपल्याला होत नाहीत. नाही ते साऱ्या गावाची टेन्शन पण आपल्याला येत नाहीत ना. साऱ्या गावाचा लोड घेतोपर्यंत ही बरं आहे ना काम केलेलं. आणि तुम्ही म्हणत असताना बिझनेस दुश्मन होत नसताना काय, लय दुश्मन होते ती, लांबची नाहीत होत, जवळची होते ती. अशी तुम्हाला सांगते वारा पांगी होती, अशी पांगते ती तुम्हाला सांगते. आपण जर कुठं पुढं चाललेलं असलो ना अशी वारा पांगी व्हायला सुरुवात होती. पण ती वारा पांगी होत असताना पण आपण तिकडे लक्ष द्यायचं नाही का, तर ती जात असते ती येत असते ती, जात असते ती येत असते ती. आपण त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही. आपला फोकस आहे ना फक्त आपल्या कामावरती ठेवायचा. कुणी या नका येऊ, कुणी जा, कुणी काय करा. आज एवढं मोठं उभं झालंय म्हणजे काय त्रास व्हायला होत असेल का नसेल बाकीच्यांना? जवळच्यांनाच त्रास होतो आणि इतकं होतो ना की त्यांना झोपा येत नाही त्या. पण मग मी म्हणते मग इतका त्रास होतोय ना तर तुम्ही बी रात्रंदिवस पळाव ना, रात्रंदिवस पळाव, कष्ट कराव. इथं बसून बघत बसायचं नुसतं आणि दुसरं करतंय त्याच्यावरती लाल व्हायची काय गरज आहे का? आम्ही जसं पळतोय तसं लाल होस्तूर पळाव ना. किती धंदा इथं करायचं म्हणलं तर किती इथं सांगा ना तुम्ही. एखाद्याने मंडईचा धंदा टाकला तर त्याला इकता नाकी नऊ येतं त्याच्या, का तर क्वालिटी ठेवली तर करायच्या नावाने बोंब, आणि जे करतंय त्याच्यावर लाल हाकलून द्यायची. तसली तुम्हाला सांगते, लय विचार करायचा नाही कोणाचा. गरज असन तर येते, नसन तर जाते, लय नाही कोणाचा विचार करायचा. ही पण सांगते अजून खंबीर राहायला शिकायचं. आपण कुठं होतो आता? मशनींच्या तिथं होतो. हप्तं बिप्तं सगळं हो का टायमिंगला भरायचं, काय नाही. जोपर्यंत ह्या मशनींचं पैसे फिटत नाही ना तोपर्यंत कुठल्याही ह्याला ही करायचं नाही. लय आवडावी खर्च करायचा नाही, काय नाही अजिबात. असंच दिवस काढायचं. लोकांचं सण करून ना ऋण करून सण नाही करायचं. असं राहिलेली परत ना व्हिडिओ काढायच्या गोष्टी. बाय सगळ्यांना.